तीन शिरे
तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काठ जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटा भार माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर काठ जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान शंख चक्र गदा हाती पायी खडा वागरजती काठ जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार काठ जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान विठ्ठल आज आपल्या श्री क्षेत्र उदाची वाडी या गावामध्ये होत असलेला या तीर्थ क्षेत्रामध्ये होत असलेला भव्य दिव्य असा दत्त प्रभूंचा जयंती उत्सव या उत्सवाला आलेला प्रत्येक भाविक भक्त असेल प्रत्येक वयोवृद्ध व्यक्ती असेल प्रत्येक भगवंताच्या ठाई नित्य श्रद्धा ठेवणारा एखादा अनन्य भावाने जोडलेला साधक असेल या सर्वांच्या चरणी लीन होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या भगवंतामुळे तुमचं माझं अस्तित्व आहे ज्या भगवंताच्या ठाई इतकी उदारता आहे की तो भगवंत यंदा का आपल्या भक्तांवर प्रसन्न झाला तर आपल्या भक्तांच्या घरी केराच्या टोपल्या पण डोके वागवतो तो एकदा का आपल्या भक्तांवर प्रसन्न झाला तर आपल्या भक्तासाठी त्याच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी घालतो एकदा का आपल्या भक्तावर प्रसन्न झाला आपल्या भक्तासाठी एका राजाची हजामत पण करायला मागे पुढे पाहत नाही अशा पंढरीच पांडुरंगाचे तुम्ही आम्ही दास आहोत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी विठुरायाला नमन करूया पांडुरंग करू अशा प्रकारे आपल्या विठुरायाला नमन झाल्यानंतर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानाचा सागर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर हृदयातून आपल्या ज्ञानाचा उगम आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर साधने ती परमोच्च अवस्था आपल्याला स्थित होती अशा अवघ्या विश्वाच्या माऊलीला एकदा नमन करूया
कुलदैवताला खंडेरायाला स्मरण करून आज पाहायला गेलं ज्या निष्ठावंत वारकऱ्यांनी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये विठुरायाचा वैष्णव धर्म पोहोचवला असा निष्ठावंत वारकऱ्यांच्या चरणी मस्तक ठेवूया. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार हे भव्य दिव्य म्हणजे खरं सांगायला झालं तर मागच्या वर्षी आमचं इथे येणं झालं, इथंच आमचं कीर्तन झालं होतं आणि आता इथं आलं तर पाहिलं मला वाटलं मी रस्त्यात चुकलो, कारण इथं आलं तर सगळं काय चाललंय, ही दिव्यता ही ऐश्वर्यता आली कुठून? स्वामींची या ठिकाणी कृपा आहे. विठ्ठल काळजी करू नका, मला चांगलं माहिती महाराज खूप उशीर झाला आहे, पण देवाची भक्ती करताना फक्त औपचारिक भक्ती करण्यापेक्षा तुटून भक्ती केलेली कधी पण देवाला प्राप्त होते. नियोजनबद्ध आखणी करून एखादं युद्ध जिंकण्यापेक्षा सहज अवस्थेमध्ये जाऊन त्या युद्धाचा विजयामध्ये परावलंब केला तर त्या युद्धातली जी मजा असते ना ती वेगळीच असते. इथं काही कोणतं युद्ध होणार नाही, पण आपल्या ठाई असणारी आसक्ती, या संसाराची नश्वरता आणि भगवंताबद्दल असलेली हृदयातली भक्ती यांचं स्वरूप आपल्याला आज या अवघ्या 44 मिनिटांमध्ये पाहायचं आहे. विठ्ठल त्यामुळे काळजी करू नका. बरोबर 9ला 2 मिनिटं असतं मी कीर्तन संपवणारे, माझ्याकडे 42-43 मिनिटं आहेत. जास्त अवधी घेणार नाहीये, पण या अवधीमध्ये एवढा समाज जमलेला आहे. भाविक भक्त दत्तप्रभूंच्या स्मरणानिमित्त इथं आलेले आहेत. आज पाहायला गेलं दत्तप्रभूंचा जन्मदिवस आहे. पाहायला गेलं तर या पृथ्वी तलावर 7 चिरंजीवी सांगितले, ज्यामध्ये हनुमंत आहे, ज्यामध्ये अश्वत्थामा, ज्यामध्ये कृपाचार्य, ज्यामध्ये विभीषण, ज्यामध्ये वेदव्यास महर्षी, ज्यामध्ये मार्कंडेय स्वामी. आज पाहायला गेलं तर त्यामध्ये अजून एका महान संतांचा, महान भगवंतांचा नंबर आहे, ते म्हणजे साक्षात दत्त प्रभू. विठ्ठल चिरंजीवी म्हणजे काय महाराज एकदा सांगा. आमच्या पण पोरांना आम्ही लय वेळा आश्रयतो भव्य चिरंजीवी भव चिरंजीवी, आमची पोरं पण चिरंजीवी. हनुमंतांमध्ये ना आमच्या पोरांमध्ये फरक काय? अश्वत्थामान आमच्या पोरांमध्ये फरक काय? दत्तप्रभू आमच्या पोरं, ऐका आपली पोरं फक्त चिरंजीव आहेत, पण हे दत्तप्रभू काय आहेत? चिरंजीवी. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत ते सशरीर या पृथ्वी तलावर वास करतात. विठ्ठल आजच्या या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्यामुळे मला इथे येणं झालं तसं पाहायला गेलं वनपुरी क्षेत्रातील लोक, उदाचीवाडीतील क्षेत्रातील लोक, सिंगापूर मधील लोक, यांचं अतोनात असं प्रेम आमच्यावर आहे. येता असणाऱ्या लोकांच्या हृदयामधला भाव इतका नम्रतेने उदारतेने भरलेला आहे ना, इथल्या लोकांच्या समोर कीर्तन करताना काहीच वाटत नाही, म्हणजे मज्जा वाटते. पण बाकीच्या ठिकाणी गेलं ना, कीर्तनाला बसलं तर तुमच्यासारखे लोक अशी बसत नाहीत. बाकीच्या ठिकाणी असं जसं काय ते मूल्यमापनच करायला आल्यात. असं वाटतं की आता आम्ही परीक्षेलाच उभे. पण तुमच्या सर्वांकडे मी नजर टाकली ना, असं वाटतं की महाराज तुम्ही सांगा, आमच्या दत्तप्रभूंबद्दल आपले हृदयातले भाव व्यक्त करा, आम्ही ते ऐकायला आतुर आहोत. हा तुमच्या हृदयातला विचार पाहिजे, तुमच्याकडे जोरात आहे. आणि काळजी करू नका बरं का, ज्या प्रकारे भगवान कृष्णाने बाळ गोपाळांना सोबत घेतलं आणि गोकुळाचं नंदन वन केलं, अगदी त्याच प्रकारे हे स्वप्नील महाराज या बाळ गोपाळांना सोबत घेतील आणि आपल्या कुंभाकर वाडीचं नंदन. मजा येते ना कीर्तनात आज, लय मजा येते ना. आमचं विठ्ठल कधीतरीच निघायचं, आज दर 2-2 वाक्याला विठ्ठल काय चाललंय काय. खरं पाहायला गेलं तर हृदयातला भाव, आणि ज्यावेळेस मी मूर्तीला पाहिलं ना असं वाटलं की
मला स्वामी पण म्हणले एवढा उशीर असतो का महाराज? पण काळजी करू नका, आपण वेळेत थांबणार आहे. आजच्या अभंगातून आपल्याला ज्या प्रकारे बघा बर का, मी अनेक वेळा सांगतो, भगवंताची स्तुती केलेले अभंग जे असतात ना, त्या अभंगाचे वर कीर्तन करताना मनामध्ये ना खूप कंजूसपणा वाटतो. त्याला कारण सांगतो. भगवंताच्या ठाई तो उदार आहे, तो करुणेने भरलेला आहे, तो पवित्र आहे, तो आदिशक्ती आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. देवा तू सर्वात श्रेष्ठ आहे हे आम्हाला माहिती आहे रे. पण हे म्हणण्यापुरतं नाही, तर ते आम्ही जाणलं पाहिजे. देवाचं कौतुक करणं, देवाची भक्ती करणं अनेक जण करतात, पण स्वतःमध्ये आचरण शुद्ध करणं सर्वांना जमतं का? नाही. स्वतः नैतिकतेने वागणं सर्वांना जमतं का? नाही. नाहीतर एखादा गृहस्थ आहे, अगदी 40 वर्ष झालं ते आजोबा सकाळी पहाटे उठतात, आपल्या दारातली फुलं तोडतात, भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात, भैरवनाथाला वाहतात, शेतात जाऊन दुसऱ्याचा बांध पडतात. अशांना देव प्राप्त होईल का? माऊली म्हणतात नित्यने म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ, पण लक्ष्मी वल्लभ तयार होईल, पण यांच्या जवळ बांध कोण नाही, मग कसं देव प्राप्त होईल का? नाही. आपण म्हणतो देवा मला तू पाहिजे, पण तू पाहिजे असताना मला माझे अवगुण पण सोडायचे नाही. आणि हाच घोळ देवाला कळाला. मग देवाने ठरवलं, आतापर्यंत मी जेवढे अवतार घेतले त्या अवतारामध्ये मी काय केलं? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. देवानी काय केलं? जेवढे अवतार घेतले, म्हणजे यामध्ये पाहायला गेलं परशुरामांचा अवतार असेल, रामप्रभूंचा अवतार असेल, मत्स्य अवतार असेल, श्रीकृष्णांचा अवतार असेल, देवानी काय केलं? अवतार घेतला आणि वाईट राजे होते, मग कंस होता, हिरण्यकशिपू होता, रावण होता, यांचा समूह नायनाट केला, त्यांचा नाश केला आणि आपल्या भक्तांना जवळ केलं. पण देव इतका हुशार, देवाला कळालं मी पलीकडच्या पार्टीतल्यांचा अनेकांचा अतिशय धुवा उडवला, पण माझ्याच पार्टीत काय काय जण आल्या, त्यांच्या मनामध्ये थोडा उद्विग्न भाव आहे, ईर्ष्या भाव आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. म्हणजे मी पुढे असलेल्या अनेक राक्षसांचा नायनाट केला, पण माझ्या सभोवताली जे भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये जे राक्षस आहेत त्यांचा नायनाट करू शकलो नाही. विठ्ठल विठ्ठल. मग अशा राक्षसाचा नायनाट करायचा असेल तर माझ्या हातामध्ये मला आता सुदर्शन चक्र घेऊन चालणार नाही. एखादा जर डॉक्टर म्हणला चला चला ऑपरेशनला घ्या पेशंट, चला त्याला बरं करायचे आणि बरं करताना मला चला चला करवत आणा, चला चला 2 तलवारी आणा, चला चला जरा गुप्ती आणा, आपण तिथे आपल्या पेशंटला ठेवू का? डॉक्टर तुम्ही पहिलं बाहेर व्हा म्हणून भगवंतांनी येताना शंख सोबत घेतलाय, गदा सोबत फक्त शोषोभिमान वाटावी म्हणून घेतली. त्यांनी कोणत्याही भक्ताचा अंत करायचा नव्हता, दानवाचा अंत करायचा नव्हता. दत्तप्रभूंनी हे साहित्य आपल्या सोबत का घेतले? कारण दत्तप्रभूंना माहितीये माझ्या भक्तांच्या ठाई जे षडविकारारूपी राक्षस लपलेले आहेत ना, त्यांचा मला समोर नायनाट करायचंय. आणि त्यासाठी मला काय करावं लागेल? मला असं रूप धारण करावं लागेल की त्या रूपाकडे पाहिल्यानंतर माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये वैराग्य निर्माण होईल, सद्विवेक बुद्धी निर्माण होईल. म्हणून दत्तप्रभूंनी कोणता अवतार घेतला धारण करून आणि त्यांची कशी अवस्था आहे त्या अभंगाचं प्रथम चरण.
महाराजांसाठी. महाराजांचं ग्रॅज्युएशन झाले माहितीये का? आता महाराज आठवीत आहे. आठवीतलं लेकरू असं गायन करतोय. आमचा आठवीतला पप्या काय करतोय विचार करा एकदा. संघ जया जैसा, जशी संगत आहे तसाच त्याला लाभ प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपल्या लेकरांना तशा संगतीत लावलं. संघ महाराज पुन्हा एकदा जोरदार आहे. असं गाताय तुम्ही. आमच्या महिला भक्तांना पण वाटतं आमच्या दत्तप्रभूंचा जन्मदिवस आहे, आम्हाला पण असं रंग दंग होऊन नाचावं. पण आपल्याकडे जरा कमी बॉल आहेत, राणा जास्त काढायच्यात. तर आजच्या या अभंगातून आपण पाहत असताना आपण दत्तप्रभूंचं कौतुक करतोय, दत्तप्रभूंचं जयघोष करतोय. पण तिथपर्यंत आपली भक्ती मर्यादित नकोय. आपल्या ठाई असणाऱ्या षडविकारांचा नाश करायचा असेल तर दत्तप्रभूंच्या चरणी आपण कसं राहायला पाहिजे? समर्पित राहायला पाहिजे. महाराज समर्पण म्हणजे नक्की असतं काय? समर्पण म्हणजे काय? अगदी छोट्याशा दृष्टांतातून पाहूया. पहा, एक नवीन जोडपं होतं. नवीन जोडप्याचं लग्न झालं. नवरा बायको आता म्हणाले चला फिरायला जायचंय. आणि मग ते फिरायला कुठे गेले? महाबळेश्वरला गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर आता नवीन जोडपं होतं, अतिशय उत्साही असणारं, संसारामध्ये विविध स्वप्न पाहणार हे जोडपं. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते म्हणले, आता पत्नी म्हणली चला नौका विहार करायचं, म्हणजे नावेमध्ये बसायचं. नवरा म्हणला काय हरकत नाही चला. अतिशय गोड स्वभावामध्ये दोघं त्या नौकेविषयी आले. नौका विहार करायला त्या नौकेत बसले. तेच नवरी म्हणली, अहो या नावाड्याला कशाला सोबत घ्यायचंय? त्याला नका घेऊ बरोबर नसल्यावर काय होतंय? आता आपण चाललोय कुठं? मुंबईला. आणि एखादी बायको म्हणाली, आता आमचं झालं नाही बरं का, पण म्हणाली अहो एसटी ड्रायव्हरला कशाला घेताय बरं, आपला आपण एसटी घेऊ जमल का? नाही. पण आता पाण्यात कुठे ऍक्सिडेंट होणार आहे ना. नवरा म्हणला ओ नावडी बाबा तुम्ही नका येऊ बरं का, मला माझ्या बायकोला आत जाऊ द्या. अहो जाऊ द्या, आम्ही आहेत आम्ही जबाबदारी घेतो. ते दोघं आतमध्ये गेली. आतमध्ये गेली छान प्रकारे. त्यांना फक्त सायकल सारखे बोलवत्यात आतमध्ये गेले. संसाराच्या नवीन गप्पा गोष्टी चालल्या. आपली मुलं अशी झाली की त्यांना या शाळेत शिकवायचं, आपण अशा ठिकाणी घर घ्यायचं, अशा ठिकाणी व्यवसाय स्थापन करायचा. छान संसारातल्या भवितव्यातल्या गप्पा गोष्टी चालल्यात, रंगल्यात. आणि अतिशय सुंदर वातावरण. तेवढ्यात त्या ठिकाणी आलं वादळ वारं. जसं वादळ वारं आलं ती नाव हेलकावे खायला लागली. नवरा ती बायको लागली, अहो काय चाललंय तुम्ही करा लवकर, आपण पडेल खाली, पटकन उठा. नवऱ्याच्या चेहऱ्यावर काहीच नाही असंच. अहो तुम्हाला कळतं का नाही की आपण मरल, वेळ लागलं की तुम्हाला नाव किती आता पाणी वर केलं. नवरा असंच. बायको म्हणली वादळाच्या तडाख्यातून नंतर मरल, ह्याने जर ढकलून देता आत्ता मरल. ती पण गप्प थांबली. थोड्या वेळाने वादळ वारं थांबलं आणि जशी ती होडी त्या किनाऱ्यावर आली, बायकोने असा खावला आणि म्हणाली अहो तुम्हाला काही अक्कल आहे का? मेलो असताना आपण तिथं दगडासारखं बसला होता. त्याच नवऱ्याने काय केलं? नवरा पण हुशार, खिशातला चाकू काढला, धरला बायकोच्या, कापू का
बायको लागली हसायला, हा म्हणली, अहो ज्या दिवशी माझ्या बापाने तुमच्या सोबत लग्न लावून दिलं ना त्याच दिवशी मी तुमची झाली. या शरीरावर, या आत्म्यावर, माझ्यावर सर्वच मी तुमचा अधिकार आहे. मारलं तरी मी तुमचे, नाही मारलं तरी मी तुमचे. त्या वेळेस तो नवरा म्हणतो, अगं माझ्या घरात ही पवित्र तुळशीची माळ पाहते ना, ज्या वेळेस वादळ वारा होतं ना त्यावेळेस मी पण हृदयापासून देवाला समर्पित झालो होतो. देवाला म्हणलं, देवा रात्र दिवस तुझंच नामस्मरण केले, जीवनामध्ये पवित्र अशी तुळशीची गायत माळ तुझ्या नावाची घातली. टाळलं तरी मी तुझाच आहे, मारलं तरी मी तुझाच आहे. हा अनन्य भाव त्या नवऱ्याने आपल्या देवावर व्यक्त केला. म्हणून असा समर्पित भाव आपल्या ठाई ज्या वेळेस येईल तेच माऊली म्हणतात, या जागी शरणागता शरण देव छाती ठोकून म्हणतो मीच आहे. भारी वाटलं ना? ओव्या बर का, तोंडात ओव्या, नॉट शिव्या. महाराज अतिशय शोकांतिक आहे. मी तुम्हाला आज तरी हात जोडून करतो, मला सांगा बरं, कोणत्या आईला माहिती नसतं माझा भावड्या शिव्या देतो, पण आईला याच समाधान असतं माझा भावड्या माझ्या समोर शिव्या देत. पण त्या बापाला माहिती नसतं माझा भावड्या तंबाखू, पण त्याला याच समाधान असतं माझा भावड्या माझ्या समोर तंबाखू खात. अहो माता माऊली राग नका मानू, पण एखादी माता माऊली तर अशी मी पाहिली, एकदा तिच्या पोराची आणि चुलत्याची अशी भांडणं झोपली, ती घरातून बघती खिडकीतून, चुलत्याला तिचं पोरगा असल्या शिव्या देत होतं, असल्या शिव्या देत होतं. हिला बरं वाटत होतं का? चुलत्याने हिला नाही वेळा ताणली होती. मग आता काय करायचं? मग ती म्हणली चालू दे चालू दे. जसा त्यांचा पप्प्यात भावड्या तिथं आला, म्हणजे भावड्या पक्की जिरवली बरं का चुलत्याची, तू अगदी लय त्रास दिला त्यांनी मला. तर त्या माता बोलील मला हेच सांगायचे, आज तुमच्या भावड्याने चुलत्याला शिव्या दिल्या, तो पण दिवस लांब नाही ज्या दिवशी तुमचाच भावड्या तुम्हाला शिव्या. स्वतःसाठी उपयोगकारक असणारा लेकराचाही अवगुण आपल्यासाठी भविष्यात काळातील सर्वात अपायकारक ठरणारा असतो. पण आपण आता आम्हाला फायदा ना होऊ द्या, नाही तुम्ही तुमच्या लेकराच्या चुकीच्या वेळेस त्याचा कान धरलाच पाहिजे. राग नका मानू, पण तुमचं अस्तित्व फक्त तुमच्या लेकरांच्या स्वरूपात या पृथ्वी तलावर राहणार आहे. आणि त्यासाठी आपण संस्काराने लेकराला प्रेरित करायला हवं, त्यांना वळण लावायला हवं. वळण म्हणजे संस्कार लावायला हवे. बघा स्वामी पण मला साथ देतात बरं का. 8 वाजून 28 मिनिटं, 8 वाजून 34 मिनिटं, मी एवढं सांगितलं दीड दृष्टांत, तरी पण 6 मिनिटात झालं. अशीच कृपा हो द्या स्वामी. माझ्याकडे राहिलेत फक्त किती 26 मिनिटं. 26 मिनिटांमध्ये मला तुम्हाला खूप काही सांगायचे. पहा, आज पूर्वी ना एक मूळ नक्षत्रावर म्हणायची, मूळ नक्षत्रावर एखादं जन्माला आलं की त्याचे आई वडील मरण पावतात. आणि झालं पण तसंच. आज आपण म्हणतो ना, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस रामदूत कशी बोलतात हनुमान चालीसा, वाजवा की टाळ्या. आमची पुरंदरकर प्रेम करतात, पण त्यांना अजून काय व्यक्त करतात म्हणून. तर खरंच ही हनुमान चालीसा ज्याने लिहिली ना ते संत तुलसीदास, पण त्यांचा पण जन्म कशावर झाला? मूळ नक्षत्रावर झाला. ते जसे जन्माला आले 8 दिवसात त्यांचे आई वडील देवा घरी गेले. हे संत, त्यानंतर या पण महाराष्ट्रात एक संत जन्माला आले, ते पण कोणत्या नक्षत्रावर जन्माला आले? मूळ नक्षत्रावर. ते जसे जन्माला आले त्यांचे पण आई वडील देवा घरी गेले. आमचा बावडे नाही ना मूळ नक्षत्रावर जन्माला आला, होय ग नंदा? नाही तसं काय नाही, पण हे संतांचं सांगतो. देवाला एखाद्याकडून मोठा ऐतिहासिक कार्य करून घ्यायचं असं ना, देव त्याला अगोदर काय करतो? त्याच्या नाकलगांचे धागे दोरे सोडून टाकतो. तसं बोलायला नाही पाहिजे, पण अध्यात्मामध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरता सर्वस्वाने, त्यावेळेस पावलं पावली देव तुम्हाला तसे अनुभव देत असतो. पण त्या अनुभवांमध्ये तुम्ही कसं टिकता याचं पण मूल्यमापन भगवंतच करत असतो. जात पाहायला गेला आमचं प्रॉपर गाव ढालेवाडी काळाने आणि आंबोडीमध्ये आमचं एकही नाटक नाही. 2.5 वर्ष झालं, 2 वर्ष 4 महिने मी आजपर्यंत माझ्या घरी कधी गेलोच नाही. त्या ठिकाणी आमच्या आजी आजोबा वडील सगळेच होते. पण आता 1 महिन्यापूर्वी आमच्या आजोबांचं देहावसान झालं 87व्या वर्षी.
त्यानंतर आता अजून 13वा पण झाला नाही. आमच्याही वडिलांचं गेल्या 9 दिवसापूर्वी देहावसान झालेलं आहे. पण तरी देखील अध्यात्माची धुरा आम्ही हृदयामध्ये स्थापित केली. भगवंत चरणी असणारा अनन्य भाव व्यक्त केला. त्यामुळे जीवनात जगत असताना या जीवनातल्या सांसारिक नश्वर गोष्टींचा या स्वप्नीवर कोणताच आघात होत नाही. विठ्ठल म्हणजे ज्यावेळेस फक्त सांगतोय नश्वरे नश्वरे नश्वरे, पण ज्यावेळेस आपण स्वतः अनुभवतो त्यावेळेस काय अवस्था होती त्यावेळेस आम्हाला जाणवतं. ह्यांनी नाचायला सुरुवात केली, ह्यांनी गायला सुरुवात केली ना, आणि दत्त जयंती विसरून जाईल बरं का. कारण निरागस लेकर त्यांच्या ठाई साक्षात भगवंताचा वास असतो. ज्या दिवशी त्यांच्या मनात शकुनी सारखं कपट येतं, ज्या दिवशी त्यांच्या मनात काही सारखा द्वेष मनात येतो, त्यावेळेस देव म्हणतो आता मी तुझ्या अंतकरणापासून लुप्त व्हायला सोडतो. देव सोडून जात नाही कधीच, पण लुप्त होतो. तर या भागातून तुकोबाई आपल्याला एकच गोष्ट सांगतात की या जटा भार असणाऱ्यांची दर्शन शाश्वत कुणाला झाली कधी झाली, तर हा मूळ नक्षत्रावर जन्माला जो संत आला त्याच्या जन्मल्या आई वडील एवढं दृष्टांत क्लिअर करायचं कीर्तन संपायचे. तर ते जन्माला आले आणि त्यांच्या आई वडिलांचं देहावसान झालं. आता त्यांचा सांभाळ कुणी केलाय? त्यांच्या आजी आजोबांनी. पण त्यांच्या हृदयामध्ये बालपणापासून यांच्या एवढ्या असल्यापासून सारखं मनामध्ये आमच्या गावाच्या टेकडीवर एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर कोणता तरी बाबा आहे आणि मला सारखं वाटतं त्या किल्ल्यावर जावा. ती लहान लेकरू आजी आजोबांना सांगायचं, आजी आजोबा म्हणजे अजिबात जायचं नाही त्या डोंगरावर. ती पोरग ऐकायचं, पण कालांतराने वर्ष निघून गेली आणि ती पोरग 13 वर्षाचं झालं, म्हणजे आताची 7वीत पोरग गेले असं समजा. आणि 13 वर्षाचं झाल्यानंतर बघा आई वडिलांचं लेकराचं जितकं घनिष्ठ नातं असतं त्याच्याही पलीकडं सद्गुरूंचं सतशिष्यांचं जन्मोजन्मीचं घनिष्ठ नातं असतं. एक वेळ रक्ताचं नातं कमी पडलं, पण सतशिष्याचं सद्गुरूंचं नातं ही या पृथ्वी तलावर आल्यानंतर त्यांची जी भेट झाली की त्या भेटीतून अध्यात्माचा उद्धारच असतो. मग 13 वर्षाचं झाल्यानंतर ती लेकरू पहाटे 3ला उठलं. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपसुक त्या अंधारामध्ये चालत कुठं चाललंय? त्या किल्ल्यावर चाललंय. आणि त्या किल्ल्यावर गेल्यानंतर तिथे जाऊन पाहतोय तांबडं फुटले आणि जे बाबा त्याला स्वप्नामध्ये दिसायचे तेच बाबा तिथं त्याला त्या गुहेमध्ये पाहायला भेटले. आणि तो तिथं जाऊन डोळ्यातून घरा आसवं गळतात आणि त्याला समजेल की का रडतोय. त्यावेळेस त्या बाबांच्या मुखातून निघालेलं वाक्य, अरे नाथा एवढा उशीर का लावला इथे यायला? त्यावेळेस ती लेकरू एका वाक्यावर गुरूंच्या चरणी समर्पित झालं. ती कायमच त्यांचं झालं आणि त्यांनी गुरूंचं मन जिंकण्यासाठी सेवा केली. सरपणांना स्वच्छता करणं, पाणी तापवणं, गुरूंच्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी करायचा. गुरूंचा विश्वास जिंकला. शेवटी गुरु त्या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि त्यांनी विचार केला, अरे हा विश्वासू पात्र असणाऱ्या व्यक्तीला आता आपण जबाबदारी द्यायला पाहिजे. मग संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी त्या लेकरावर दिलेली आहे. ती लेकरू अतिशय चोख प्रकारे आपला व्यवहार क्लिअर करते. पण एके रात्री काय झालं, त्याचे सद्गुरू झोपलेले आणि तो व्यवहार करत असताना रात्रीचे 11 साडे 11 वाजले. पण त्या लेकराला 1 रुपयाचा घोळ काय सापडा ना. 11:30 12:30 1:30 2:30 3 तरी पण त्याला 1 रुपयाचा घोळ काय सापडा ना. शेवटी 3:30 वाजले आणि त्या लेकराला 1 रुपयाचा घोळ सापडला आणि त्या लेकराने जोरात टाळ्या वाजवून म्हणाला,
ही टाळी ऐकता क्षणी ब्रह्ममुहूर्तावर उठणारे गुरुदेव उठले आणि म्हणाले, अरे नाथा काय सापडला? त्यावेळेस तो गुरुदेव, 1 रुपयाचा घोळ झाला होता, तो मला सापडत नव्हता. आता 3:30 वाजले आणि मला तो रुपयाचा घोळ सापडला. त्यावेळेस त्याचे गुरु म्हणाले, नाथा या सांसारिक व्यवहारातील 1 रुपयाचा घोळ शोधण्याकरिता तू रात्रभर जी तडफड केली ना, त्याच्यापेक्षा अर्धी तडफड त्या भगवंताचा आत्मसाक्षात्कार करण्यासाठी केली असती, तर तुला भगवंताचा साक्षात्कार झाला असता. आता धावत्या ओघामध्ये घ्यायचे म्हणून बरं का, नाही तर गोड गायन पुन्हा एकदा महाराजांसाठी टाळा जा. काय नाही, त्यांना उत्स्फूर्त ऊर्जा प्राप्त होते आणि धाडच वाटतं. पुढे कुठेही कीर्तन असलं की त्यांना वाटतं एवढ्या लोकांनी कौतुक केलं, याचा अर्थ मी बरोबर गातोय, तर त्यांना एक पुढं प्रोत्साहन भेटतं. मग त्यांच्या मनामध्ये गुरुदेव हा साक्षात्कार असतो काय? त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा तो शब्द ऐकला, साक्षात्कार होईल. ती सारखं विचारतो, गुरुदेव साक्षात्कार असतो काय? गुरुदेव म्हणायचे, ज्या दिवशी तुला आवश्यकता असेल ना त्या दिवशी होईल, आता हा विषय काढू नको. तो पुन्हा गुरूंच्या सेवेमध्ये रत झाला. पण एके दिवशी तो गुरूंसोबत वनविचरण करत होता आणि वनविचरण करत असताना गुरुदेव पुढे चालले, ते शिष्य त्यांच्या पाठीमागे चालले आणि जाता 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 त्यात मी पाहिलं की माझे गुरुदेव एक अतिशय महायोगी तपस्वी असणाऱ्या, ज्याच्या डोक्यामध्ये जटाभार आहे, त्याच्या अंगाची विभूती सुंदर आहे आणि त्याच्या काठीमध्ये जोळी आहे, पुढे श्वान आहे, या महान तपस्वीच्या समोर माझे गुरुदेव गुडघ्यावर बसले आणि लीन झालेत. हे लांबून चित्र कोण पाहतोय? तो नाथ पाहतोय. आणि त्याच्या गुरूंना, त्या महान तपस्व्यांनी काय केलं? आपल्या काखेतल्या जोळीतून शिळे तुकडे काढलं, हातामध्ये एक भांड घेतलं, त्यामध्ये श्वान कुत्र्याचं दूध होतं, त्या दुधामध्ये कुस्करलं आणि ते झालेला काला कोणाला दिला? तर या नाथाच्या गुरूंना दिला. आणि त्या गुरूंनी अतिशय आदराने तो काला हातामध्ये घेतलाय आणि तो हातातला काला घेणार आणि तेवढं ते महान तपस्वी ध्यानात झाले, निघून गेले आणि तो काल्याचा पहिला घास त्याचे गुरु तोंडामध्ये घालणार. तर मृत्यूच्या वेगाने जसा एखादा व्यक्ती धावत सुटतो तसा तो नाथ धावत गेला. का? ही कुत्र्याच्या दुधाचा काला माझे गुरुदेव खात्यात, त्यांना अपायी होईल. धावत गेला, गुरुदेवांचा हात धरला. गुरुदेव काय करता? हा कुत्र्याचा काला खाता तुम्हाला काय वाटतं का? गुरूंना त्रास होऊ नये म्हणून त्याने गुरूंना अडवलेले, पण गुरूंनी पण त्याची परीक्षा पाहिली. गुरु म्हणाले, हा अपायकारक होणारा घास मी मला खाण्यापासून माझा शिष्य रोखतोय. जर हाच घास मी माझ्या हातून त्याला दिला तर तो खातो का? असा घास होता ना, तसाच घास त्यांनी त्यांच्या शिष्याला देऊ केला, नाथाला. पण नाथाचा विश्वास गुरूंवर अनन्य होता, कारण जरी विषयाचा पेला माझ्या गुरूंनी दिला तरी पण देणारा कोण आहे? माझा गुरु आहे. आणि गुरूंचा तो अनन्य भाव असल्या कारणाने त्यांच्या नाथांनी आहे तसा स्वाद त्या घासाचा आत्मसाद केला, ग्रहण केला. आणि त्याच क्षणाला त्या नाथाला देवाचा काय झाला? साक्षात्कार झाला. आता इथं मूळ रूप येतं. साक्षात्कार झालेले होते संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्यांना साक्षात्कार करून देणारे होते जनार्दन स्वामी. आणि जनार्दन स्वामींना ज्यांनी आपल्या महान योगाच्या तपस्वी रूपाने साक्षात्कार घडून देण्याचं सामर्थ्य प्रदान केलं ते होते आपले साक्षात स्वामी, म्हणजे दत्त प्रभू. ते अभंग चतुर्थी शरण.
माझ्यासाठी जोरदार एकदा टाळ्या, जोरदार. महाराज, हे वातावरण फक्त आमच्या शब्द सुमनांनी फुललेलं नाहीये, तुमच्या ठाई असणाऱ्या गाण कोकिळाच्या या वाणीने पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. ही गुरु कृपेने मिळणारी शाबासकी शिष्यासाठी खूप मोठी ऊर्जा प्राप्त करून देत असते. काळजी करू नका, अजून फक्त 14 मिनिटं राहिलेले आहेत. मला माहितीये भूक लागली, कारण की मला पण खूप भूक लागली, मलाच भूक लागली, तुम्हाला पण भूक लागली. पण आया नश्वर शरीराची भूक आपण रोजच भागवतो, रोज जेवतो, रोज झोपतो, रोज उठतो, पुन्हा जेवतो, पुन्हा भूक लागते. पण अध्यात्माची भूक कधीतरी भागवली पाहिजे. ज्या प्रकारे एखाद्या दुकानदाराचा डोळा कायम आपल्या गाडीवर असतो, ज्या प्रकारे नाही, आता इलेक्शनचं वातावरण आहे, सौम्य घ्या महाराज, सौम्य घ्या. काय असतं, इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी निघतात आणि नंतर मग कठीण होऊन जाते ना. विचार करून वाणी वापरावी. अधिकार संपन्न व्हायचा असेल तर आपल्या कृतीतून बऱ्याच गोष्टी आपण दाखवू शकतो. मागणी तसंच सद्भक्ताचं पूर्ण ध्यान कशावर असतं, आपल्या अधिष्ठानावर असतं. अहो, किती लोक दरिद्र असतील तुम्ही सांगा, 5-5 कोटीच्या बंगल्यात राहतात. अहो, तुमचा आवडता देव कोणता हो? मी काय देव बिव मानतच नाही, अतरो देवा. अनेक जण असतात बरं का, ओ तुमचा आवडता देव कोणता? हे म्हणतो पांडुरंग. तुमचा गणपती. हे म्हणतो माझा कार्तिक. तुमचा माझे स्वामी. तुझा? मी देव बिव मानत नाही. त्याच्यासारखा दरिद्री कोणच नाही. या पृथ्वी तलावर जन्माला यायचं, ज्याच्यामुळे आपल्याला अस्तित्व प्राप्त झालं, त्याच्याच अस्तित्वावर शंका उपलब्ध करायचं काय? अहो, काय सांगू तुम्हाला, आता मध्यंतरी काकडा चाललेला, आमचे वारकरी कायकांचे मित्र आम्हाला सांगतात, महाराज तुम्ही इथं कीर्तनाला खरंय, सप्त्याला लोक कसं तरी सहन करतात, पण काकड्याला सकाळ सकाळ आमचा काकडा चालू झाला तर आम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन आला. ज्याचं घर त्या मंदिराच्या भिंतीला भिंत, त्यांनीच बोलले, हे पहाटे पहाटे सकाळी करत बसतात लोक. देवाचं नाव घेतल्यावर यांनी पोलीस स्टेशनला जाऊन केस केली. जो देवाच्या दरबारात असेल त्यावेळेस महाराज देव त्याच्या अंगावर केस ठेवल का? तुम्हाला एक सांगतो, महान पाप कोणते? एखादा देवाची भक्ती करतोय, त्याला भक्ती करण्यापासून ज्यावेळेस आपण विरक्त करतो, देव बिव काय नसतो, तू पाहिले का? नाही पाहिला. मग तू का म्हणतो? संत म्हणतात. संतांना पाहिले का? नाही मिळलं. मग संतांना का म्हणतो? आमचे वारकर. मग वारकऱ्यांचं काय खरे अशी म्हणतात. मग जो देवाची भक्ती करायचं तो देव देवाची भक्ती सोडून आणि तो काय करायला सुरुवात करतोय, मग समजून घ्या. आमुष्याला न्याला आणि त्याला तुम्ही समजून घ्या, ती काय देवाला मानत नाही. पण देवाची देव म्हणतो, जो स्वतः तर भक्ती करत नाही ठीक आहे, पण जो भक्ती करतोय त्याला भक्ती करण्यापासून अडवतोय, त्याला मी सोडत नाही. म्हणून आपल्याला नाही जमलं वारीला जायला तर नका जाऊ, पण ज्या माता माऊली जात्यात त्यांना आडवं घालू नका. अगं सकाळ काय तुला कळतं का नाही ग, पुरीचं लग्न आलं 2 महिने चालले कुठे तेवढं तोंडवर करून पंढरपूरला काय आहे का? अब्बा देव म्हणतो आता ह्याच्या सखीचं कसं पण लग्न कळलं, सखीच्या मुलीचं कसं पण लग्न कळलं, पण तुला आता पृथ्वी तलावर जास्त थारा नाही. देवाच्या आज कुठं चालली दत्त जयंतीला? अगं येडी का काय? अगं काय कधी जाणार, कधी उरकणार, कधी कीर्तन, किती लोक असणार आणि काय तिथं पळपट करत जाते. देव मग दत्तप्रभू म्हणतील बरं ठीक आहे चालते. म्हणून आपण देवाच्या कार्याला नाही सहाय्यभूत होता आलं तर चालेल, पण जी सहाय्यता करतात त्यांना नावं ठेवू नका. आज संजय भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी तालुका आलाय, तालुका टाळ्या वाजवत्या मागण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अहो विचार करा, आपल्याला जर एखाद्या काकांच्या मंदिरात एकादशीला जायचं असलं तर आपण विचार करतोय आज कांद्याला भिजवायचं होतं आणि काकांच्या मंदिरात एकादशीला जायचं, 2 तास वेळ जाईल, राहू द्या पुढच्या एकादशीला जाऊ असा आपण विचार करतो. पण संजय भाऊ दर गुरुवारी त्या पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे ना राजस्थानचं वाळवंट उलटून यायचंय बरं का, त्यांचा अख्खा दिवस इथे यायला जातोय, पण ते आल्याशिवाय राहत नाही. आणि इथे आले देव म्हणतो तू एकदा तुझी भक्ती सिद्ध कर, तुझ्या पाठीमाग भक्तांची सगळी मान यावेळीच लावतो. संजय भाऊ तुम्ही स्वामींच्या दरबारात स्वतःची भक्ती सिद्ध केली प्रामाणिक, तर तुमच्या पाठीमागे एवढा समाज अनुभव आहे. तरुणांची संत झाले ह्याच्यासारखी पिंपळाच्या तरुणांसारखी तरुणांची फळी पण उभी राहिली आणि देवाने तेवढंच ठेवलं नाही. पुणे जिल्हा स्वामी सेवेकरी मित्र मंडळाच्या
माध्यमातून आज एवढं मोठं कार्य मी परत तुम्हाला तेच सांगेल. येणाऱ्या काळामध्ये आपल्या श्री क्षेत्र उदाचेवाडी कुंभारकरवाडीमध्ये आपल्या कुंभारकर सगळे ग्रामस्थांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तालुक्याला दिशा अध्यात्माची दाखवणारे इथं मोठा अध्याय लिहिला जातो. त्याची सुरुवात तुम्ही आम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहे. शून्य असताना आज तुम्ही आपल्या संजय भाऊंना सहायता करताय. सहायता म्हणजे मी परत तेच सांगेल, फक्त पैशाने सहायता करणं म्हणजे नाही. तुम्ही नुसतं येऊन बसला ना, ही पण लय मोठी सहायता झाली, बरोबर का नाही? तुम्ही कार्य चालेल त्याला आडवत चालला नाही, ही तर त्याच्यावर मोठी सहायता झाली. मला अनेक जण म्हणतात महाराज आंबोडीत तुम्ही संस्था चालू केली, तिथली काही लोक तुम्हाला लय दान करतात का? म्हणलं आमच्या आंबोडीतली दान करतात का नाही माहिती नाही, पण आमच्या आंबोडीतली आम्हाला आजपर्यंत आडवी चालली नाही, बरोबर का नाही? आडवी चालली की सगळी माघारीच आहे. पण सहायता अनेक गोष्टी असतात ना. बघा ना, आता आम्हाला ठेंगरे म्हणून एक सिक्युरिटीचे दर्श त्यांची सिक्युरिटी मोठी म्हणजे महाराज तुम्ही एवढं चांगलं कार्य करताय, संपलं कीर्तन मला माहिती आहे 6 मिनिटं राहिला, काळजी करू नका, हार पण नाही घातला महाराजांनी अजून आमचं काळजी करू नका. तर ते मला काय म्हणले, महाराज तुम्ही एवढे वारकरी सांभाळताय, 46 मुली आहेत, 68 मुले आहेत, रात्रंदिवस तुमच्यापाशी राहतात, आम्हाला असं वाटतं की आम्ही तुम्हाला किराणा माल द्यावा. आणि तो पण कसा, दर महिन्याला तुम्हाला किती लागतो म्हणलं 20,000, दर महिन्याला 20,000चा आम्ही तुम्हाला किराणा माल देतो. एखादा व्यक्ती काय म्हणला असता, अरे वा 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 देवच पावला, चालते की द्या की किराणा माल. पण मी त्यांना काय म्हणलं माहिती का, आणि तुम्ही कधी पण त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधा, म्हणलं भाऊ तुमचा हा मोठा विचार आहे, मी त्याला सलाम करतो, पण माझी एक मागणी आहे म्हणलं, तुम्ही मला हा 20,000चा किराणा माल निश्चित द्या, पण कधी द्या, ज्या दिवशी माझ्या ताकद नसेल या पोरांना खायला घालण्याची, त्या दिवशी तुम्ही द्या, मी आवाजून हक्काने तुमच्या जवळ येतो. त्यांनी हा शब्द मला दिला आणि आजच्या घडीला पण तशी वेळ कधीच आली नाही. 2,000चा पण त्यांच्याकडे जाऊन आम्ही किराणा माल आणला नाही. मागणी यातून हे समजून घ्या, ज्या वेळेस बरेच युद्ध आपण आपल्या बळावर जिंकू शकतो, पण याची धास्ती कधी आपल्याला कळते ज्यावेळेस एखादा म्हणतो ना, अरे तुम्ही युद्ध लढा, कमी पडलं तर 100 जणांचं सैन्य घेऊन मी तुझ्या पाठीमागे येतो, तू लढायला तर सुरुवात कर. आणि आपण लढायला जातो, आपण 10 युद्ध जिंकतो, पण आपण आपल्या बळावर जिंकत असतो असं आपल्याला वाटतं. आपल्या बळावर काय नसतं. तो जो विश्वास आहे ना, अरे मी धारात्री पडलो तर 100 जण घेऊन येणार कोणतरी आहे. अगदी तसं संजय भाऊ मी तुम्हाला पण तेच सांगेल, आज तुम्ही हे सगळं करताय, निश्चित तुमच्या हृदयामध्ये नम्रता आहे, सद्भावना आहे सगळे, पण हे पण ध्यानात असू द्या, हे सगळं करत असताना आपल्या उदाचीच वाडी नाही, या पंचकृषीचा तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव आहे, म्हणून हे कार्य सिद्धीत जात आहे. तर आता शेवटच्या चरणाकडे आपण वळणार आहे. तत्पूर्वी आपण एकदा वारकरी परंपरेप्रमाणे भजन करूया. सगळ्यांनी हात उंच वरती करायचे, करा दत्त प्रभूंसाठी क्या बात आहे. हा, आणि एकदा विठुरायचं भजन करायचंय. विठोबा
अशा प्रकारे 4 चरणांचा भावार्थ झालाय. शेवटच्या चरणात तुकोबरा आपल्याला सांगतात की माझा त्या दिगंबराला त्रिवार नमस्कार आहे. म्हणजे आज आपल्याला प्रश्न असा पडतो, अहो तुकोबर आहे, तुमचं अधिष्ठान विठुराय आहे आणि तरी पण तुम्ही दत्त प्रभूंना नमस्कार करताय. त्यावेळेस तुकोबराय सांगतात की दत्त प्रभूंचा जर मूळ स्वरूप पाहिलं गेलं तर भगवान विष्णूंच आहे आणि विठुरायाचं मूळ स्वरूप पाहिलं गेलं तर ते पण भगवान विष्णूंच आहे. त्यामुळे अशा दत्तात्रयांना मी हृदयापासून नमस्कार करतो. विठ्ठल फुलं वाटप केलं का तुम्ही? फुलं नाही, आपण काय करू, अभंग घेऊ फुलांचा. इकडे तुम्ही ते महाराज की
ऐका ना सर्वांनी 2 मिनिटं खाली बसून बसा बसा खाली खाली बसा सूचना ऐका बस खाली महिला एका महिलेला गुरुजी मोबाईल कुठे दुसरा दुसरा गणेश पाळणा ओढायला ग्रुपला सोडायला त्या महिलांनी पाळणा ओढला बाकीच्या पुढच्या महिलांना संधी द्यायची एकदम कोणी ओढून काही गडबड करू नका शांततेत करा नामकरण करा नामकरण करा नामकरण करा तुम्ही कोण आहे दत्तात्रयांची पुस्तक घ्या ना आपण नाव कुठे ठेवतो बाळाचं हॅलो 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 ठेवा तुम्ही जाऊन आले वे पाळणा म्हणा कोणाला म्हणायचे किती संपले महिलांची पुढे येऊन पाळणा वडा झाले बाजू होता दत्तगुरूंचा पान पहिल्या दिवशी पहिला दिवस विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास अनुसया पोटी आले जन्मास अनुसया पोटी आले जन्मास दुसऱ्या दिवशी झाला आनंद नारद चंदन मुखा लाविला गंध दत्तबाळाचे चरण मंदिर दत्तबाळाचे चरण मंदिर दत्तबाळाचे चरण मंदिर दुसऱ्या दिवशी आनंद मोठा सर्व कैलासी वाजली घंटा माझी अमृता सोन्याच्या काटा सगळ जनांची सुंदरा वाटा सगळ जनांची सुंदरा वाटा सगळ जनांची सुंदरा वाटा चंद्र पूजेचा प्रकाश मला आणि सूर्याचा कलश प्रकाश चंद्राचा दिगंबर सर्वांगाची अलंकार
दिवशी पसरला आसन बघा खाली बसण्याला आसन बघा खाली बसण्याला काम सेवेला गणपती जय जय सद्गुरु स्वामी समर्थ
खाली बसा.